तर एकदा तुम्ही हा व्ह्यू बघा. जय श्री राम मित्रांनो, वेलकम बॅक टू माय गोवा कोकण सिरीज. आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करत आहो सकाळी किती वाजल्यापासून. एक मिनिट थांबा. हे बघा 7:20 पासून सुरू करत आहोत. आज आहे आपला डे 4. आपण काल रात्री रायगडावर मुक्काम केला होता. कालचा ब्लॉग मी एंड नाही करू शकू. तर आता आपण हे बघा, हे रेनकोट घेतलेले आहे इथून. रायगडावर भरपूर पाणी आहे, भरपूर पाऊस आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो रूम भरून. हे बघा, भरपूर पाऊस सुरू आहे मित्रांनो. तर आम्ही आता निघत आहोत इथून. सगळं चाय आलेला आहे आपला. एक मिनिट तुम्हाला चाय दाखवतो. हे बघा, आपला चाय आलेला आहे. चाय पितो आम्ही आणि आता इथून निघतो रायगडाची काय म्हणते त्याला, सैर करायला. तर मित्रांनो, मी आता बाहेर आलेलो, माझ्या रूमच्या बाहेर आलेलो. बघा, चाय इथेच आहे आणि तुम्ही माझ्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू बघू शकता. एकदा तुम्ही हा व्ह्यू बघा. वरून खूप छानसे असे झरणे खाली येत आहे. खूप छान वातावरण आहे. आता आम्ही सैर करायला निघतच आहोत. 5 ते 10 मिनिटात आम्ही निघणार आहोत. तर व्हिडिओ मध्ये बनून राहा. हे बघा मित्रांनो, किल्ले रायगडचा बोर्ड हा आहे. आणि आता आपण चढत आहोत रायगड. आता आपण अर्ध्यापर्यंत पण पोहोचलो नाही आहोत. आपण अर्ध्यापर्यंत यायचे जाऊ. दृश्य इतके छान आणि सुंदर दिसत आहे. इथून तुम्ही पाहू शकता, हा धबधबा छोटासा आहे पण अद्भुत आहे. आणि या पायऱ्यांचा स्ट्रक्चर पण खूप छान आहे. आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. 1 मिनिट. आता हे पूर्ण बुजलेलं आहे. आपले मित्र आणि सवंगडी बघा कसे बसलेले आहेत. गाइस, लुक एट दिस रायगड धबा धबा. बहुत ही स्पीड से आ रहा है दोस्तों पाणी. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत किल्ल्यात. आता आपण किल्ल्यात एंटर होत आहोत. बघा, हे किल्ल्याचे बुलंद भिंत आहे आणि ह्या त्या काळातल्या पायऱ्या, ह्या गोट्यांच्या पायऱ्या आहेत. आणि हा आहे रायगड किल्ल्याचा बुलंद दरवाजा. तर मित्रांनो, आता आपण काढलेली तिकीट, ही किल्ल्यावर जाण्याचं अगोदर तिकीट काढावं लागते. 25 रुपये तिकीट आहे. आणि हा बुलंद दरवाजा जो आहे, हा बघा इतका मोठा भरभक्कम आहे. आणि याला लागलेले हे काटे, आतापर्यंत या दरवाजाला उधळी नाही लागली. आणि हे बघा, इथची जे लोहकला आहे, हे त्या काळात जेव्हा काहीच उपयंत्र म्हणजे यंत्र नव्हते, तेव्हा सुद्धा हे यांनी या प्रकारची छान अशी लोहकला केलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, त्या काळातले इंजिनियर आणि आर्किटेक्ट कोणत्या पद्धतीचे असेल. हे बघा. तर आता आम्ही जात आहोत आतमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत महाराजांच्या सिंहासनाजवळ. आणि सिंहासन आपल्या अवघ्या काही क्षणाच्या दुरीवर आहे. बघा, खूप छान असं अस्मरणीय वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. आणि पाऊस इतका येत आहे की काय सांगू तुम्हाला. महादेव. आम्ही शिव मंदिरात आहोत, जगदीश्वर मंदिर. हे बघा, इकडे शिवलिंग आहे. या मंदिराचे जे स्ट्रक्चर आहे, या मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते मस्जिद प्रमाणे आहे. पण जेणेकरून हे मंदिर अशा प्रकारे बनवलं आहे की शत्रूंनी याला मस्जिद समजून तोडलं नाही पाहिजे, म्हणून आपण हे म्हणजे महाराजांनी हे मंदिर बनवलं होतं. ह्या तुम्ही परिचय पाहू शकता मंदिराचा. आता भरपूर पाऊस असल्यामुळे मी भरपूर व्हिडिओ घेऊ शकत नाही. बघा, हे दरवाज्यातून बघा किती वेगाने हवा येत आहे आतमध्ये. ते आपले हनुमानजीची मूर्ती सुद्धा होती त्या काळात. आता मी तुम्हाला आतमधून थोडं छानपैकी दाखवते. हे बघा, हे आतमधलं मंदिर आहे शिवजीचं. इथे शिवजीची पिंड आहे. तुम्ही हे बघा पाहू शकता.
हे पिंड आहे आणि आतून आतून मंदिर पूर्ण आता काळं घोर आहे, कारण समोर म्हणजे बाहेर पूर्ण हवा आणि पाऊस सुरू आहे. आता मी पण दर्शन करते आणि आपला व्हिडिओ इथे संपवते, कारण बाहेर खूप पाऊस आहे. मित्रांनो, बाहेरील पाऊस सुद्धा थोडा बंद झालेला आहे, म्हणून मी व्हिडिओ बनवत आहो. इकडे खूप स्पीडनी वारा सुरू आहे आणि हे तुम्ही जगदीश्वर मंदिर पाहू शकता. खूप खूप वेगाने पाऊस सुरू आहे. हा बाहेरचा द्वार आहे. ही आहे महाराजाची समाधी. हे बघ, ही आहे महाराजाची समाधी आणि इकडे आहे वाघ्या कुत्रा. काय तुमचं चाललंय? तो आहे वाघ्या कुत्रा आणि ही आहे महाराजांची समाधी. मित्रांनो, असे डोळे भरून येत आहे अक्षरशः, काय सांगू तुम्हाला. पण एकदा मी आलो, तुम्ही सुद्धा रायगढ़ या, नक्की या. तो दोस्तों, अभी हम हम बहुत पहले रायगढ़ से उतर गए थे. उतरने के बाद हम फ्रेश हुए. फ्रेश होने के बाद हमने खाना खाया और अभी हम निकल रहे हैं. बट मैंने वीडियो बीच में इसलिए नहीं बनाई क्योंकि मेरा मोबाइल हो गया था डेड. अभी मेरा मोबाइल ऑन हुआ, इसलिए मैं वीडियो चालू कर रहा हूँ. और गाइज, आप ये झरना देखो, ये देखो. व्हाट अ व्यू दोस्तों, व्हाट अ व्यू. आप भी कभी रायगढ़ आओ, बहुत बढ़िया है, बहुत बढ़िया. दोस्तों देखो, अभी हम सुखा रहे हैं. इधर सूरज बाबू है, पैसा सुखा रहे हैं, और मैं सुखा रहा हूँ ये रायगढ़ की टिकट, क्योंकि ये हो गए सब गीले. अभी हम इसको सुखा रहे हैं. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत फायनली रायगडवरून. बाय बाय रायगड, नंतर भेटू, पुन्हा भेटू. तो दोस्तों, अभी हमारी हालत ऐसी हो गई है कि हम फंस गए हैं. हम जिस साइड जा रहे हैं उस साइड से न्यूज आ रही है कि पानी भरा है, कहीं घाट बंद है, कहीं पहाड़ खस गया है, रोड पे गिर गया है, कहीं रोड बह गया है. तो अभी हम मुंबई जा रहे थे. हम पहले जाने वाले थे जेजुरी जाने वाले थे, लेकिन जेजुरी का प्लान कैंसिल हुआ बिकॉज ऑफ महाड़ के आगे जो घाट है उधर का रास्ता बंद था. अभी हम मुंबई जा रहे थे, तो मुंबई के आगे भी अभी हम एक टोल के पास रुके हैं. टोल के पास इधर कहना है बाकी लोगों का कि कम से कम 6-7 फीट ऊपर पानी है बोले रोड से. तो अभी हम देखने जा रहे हैं, और ट्रैफिक जाम बहुत लंबा लगा है, बहुत दूर से उधर से ट्रैफिक जाम लगा है. और अभी हम जा रहे हैं. देखो, ये रजत भाऊ है, बाकी अपने 3 गाइस आगे गए, 3 गाइस पीछे है, और हम 2 नहीं 4 आगे गए. 4 आगे गए नहीं, हाँ 4 आगे गए और हम. और इधर देखो, एक ट्रक इसको टो करके लेके जा रहा है. इसका एक्सीडेंट हुआ था शायद. और भैया व्यू देखो, अभी इसमें भी आप एक व्यू देखो. पूर्ण समोरपर्यंत जाम लागलेला आहे. तो बघा, एक भाऊ तर ट्रकवर उभा होऊन व्हिडिओ बनवत आहे बघा. ड्राइवर लाइफ. अभी अपन एक्सप्लोर करते हैं अपने, क्या बोलते हैं, टूरिंग लाइफ. ये देखो, देखो भाई, ये टोल से 20 किलोमीटर आगे पानी है और यहाँ पे अभी जाम लगा है. सभी लोग डिस्कस कर रहे हैं. अभी देखते हैं क्या रिसोल्यूशन आता है. हमें तो इधर ही रुकना है भैया, क्योंकि हमारा कहीं जाना आना नहीं होगा आज. अभी देखते हैं, वहाँ पे कोई अधिकारी लोग हैं, उनसे भी बात करते हैं. तर मित्रांनो, आम्ही सर्व रस्ते फिरून इकडून तिकडून भटकून आता आम्ही पोहोचलो पुण्यात. भाऊ योगेश भाऊ, पुण्यात आहो ना? पुण्यात आहो ना आता आपण? शिक्रापूर. आम्ही शिक्रापूरमध्ये थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. तर आता बघू स्टेचं काय आहे, तर लॉज वगैरे या फिर रूम वगैरे करू. आता सध्या नाश्ता करतो मित्रांनो. वडापाव ऑर्डर केलेला आहे आणि रात्र खूप झाली आहे. वेळ बघा किती झाला आहे, ऑलमोस्ट 1:15 वाजलेला आहे. तर आता आजचा ब्लॉग इथेच खतम करू, इथेच संपवू. जय श्रीराम, जय शिवराय.